हॅलो, नमस्कार. आज आम्ही कळवणला निघालो होतो पूर्ण फॅमिली आणि ह्यावेळेस आमच्यासोबत दीदी आणि शंभू पण होते. शंभून त्यांचा 17 तारखेला वाढदिवस होता आणि तो आम्हाला नांदोरीच्या एका आश्रमात सेलिब्रेट करायचा होता, म्हणून आम्ही हा कळवण जाण्याचा घाट धरला. आणि पुढे आल्यानंतर लगेचच आम्हाला झोप आली. तर आमची नेहमीप्रमाणे गाडीतली झोळी असते, तर तिथे त्याला झोपवलं. आणि दिंडोरीत आल्यानंतर आईंचा फेवरेट चहा असतो पवार अमृततुल्य, तो आम्ही जाता जाताच घेतला यावेळेस आणि खरंच छान चहा आहे तो. चहा घेतल्यानंतर आम्ही नांदोरीमध्ये आलो आणि नांदोरीमध्ये हे सप्तशृंगी आनंद आश्रम आहे, जिथे आम्हाला बड्डे सेलिब्रेट करायचा होता. सो जाता जाता 2 मिनटं भेट द्यावी म्हणून आम्ही उतरलो. खरं तर हे आश्रम होण्याची वेळ नाही आली पाहिजे, पण काही लोक आहेत की जे कृतघ्न म्हणून वागतात असं म्हणायला हरकत नाही. आणि काही माणसांच्या रूपामध्ये देव आहेत जे ह्या लोकांना सांभाळतात. तसंच ह्या आश्रमाचे संस्थापक गंगा पगार सर यांनी हे खूप सुंदर आश्रम बनवलं आहे आणि ह्या लोकांची खूप चांगली सोय त्यांनी केलेली आहे. खूप वाईट वाटतं जेव्हा ह्या वयामध्ये त्यांना एकटं राहावं लागतं आहे, किंवा ते कोणी पाहुणे आले तर त्यांना असं वाटतं आपलंच कोणीतरी आलेलं आहे. खूप वेगवेगळ्या एजमधले लोक, वयोवृद्धच नाही तर लहान मुलंसुद्धा या आश्रमात आहे. ज्यांना आधार नाही असे सर्व निराधार लोक गंगा पगार सर त्यांच्या आश्रमामध्ये ठेवतात. सो आम्ही गेलो होतो बघायला. ह्या आश्रमावर मी नक्कीच एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि इथे आम्हाला खूप सुंदर सुंदर बदकही दिसले. शंभू खूप खेळत होते त्या बदकांसोबत, त्यांना फार मजा वाटत होती. हे बघा. आणि असं काही बघितल्यानंतर खूप मन नाराज होतं. ज्या वयामध्ये यांची सेवा झाली पाहिजे त्या वयामध्ये त्यांना एकटेपणात राहावं लागतं आहे. देव करो कधीच कोणावर ही वेळ येऊ नये आणि यांनाही यांच्या घरच्यांनी घेऊन म्हणजे घरचे यावे आणि त्यांच्यासोबतच त्यांना ठेवावं अशी मी अपेक्षा करते. पण जरी नाही आहे तरी गंगा पगार सरांनी हे एक कुटुंबच बनवलं आहे आणि सगळे लोक इथे कुटुंबाप्रमाणेच राहतात. इथून निघाल्यानंतर आम्ही कोल्हापूर पाट्याला थांबलो जरा चहा नाश्त्यासाठी. 4 वाजले होते त्यावेळेला आणि तिथे उतरल्यानंतर आम्ही थोडासा चहा नाश्ता केला आणि कोल्हापूर फाट्यापासून जवळच आमचा मळा आहे. मग 5-10 मिनटात आम्ही मळ्यात पोचलो आणि मळ्यात पोचल्यानंतर ही दादाची आणि गोलूची मस्त फोटोशूट झाले. आम्ही बाकीचे काम आवरत होतो, बॅग आणि ते सामान काढलं आणि या दोघांची मस्त गंमत चालू होती. तर आजपुरती एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मळ्यात आल्यामुळे व्हिडिओ लेटच येणार आहेत, अपलोड होतील, कारण इथे रेंज नाही आहे. सो टेक केअर, बाय बाय.